आपल्या व्याख्यानमालेचे प्रतिनिधी म्हणून डॉक्टर बी.जी. वाघ सरांना मी मंचावरती व्याख्यानमालेचे प्रतिनिधी म्हणून आमंत्रित करते. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर विवेक व्याख्यानमालेतलं आजचं हे 126वे व्याख्यान आहे आणि आपण सगळेजण साक्षीदार आहात की एकही खंड पडू न देता आपण अखंडितपणे 126व्या व्याख्यानापर्यंतचा हा प्रवास आजपर्यंत आपण गाठलेला आहे. व्याख्यानमालेचं प्रास्ताविक करून देण्यासाठी मी सचिन मालेगावकर यांना मंचावर आमंत्रित करते. आलेल्या सर्व नाशिककरांचे मी स्वागत करून व्याख्यानमालेचं प्रास्ताविक म्हणजे ही व्याख्यानमाला का सुरू झाली तर 20 ऑगस्ट 2013 रोजी तुम्हाला सर्वांना माहिती आहे की सकाळी मॉर्निंग वॉकला डॉक्टर नरेंद्र दाभोलकर पुण्यात गेलेले असताना सकाळीचं त्यांचं मॉर्निंग वॉक चालू असताना अत्यंत निर्घुणपणे अत्यंत जवळून गोळ्या घालून त्यांची हत्या झाली आणि त्या हत्येची एकूणच संपूर्ण महाराष्ट्राला हादरा देणारी ही घटना. तसंच आम्ही नाशिककर सगळे आमच्याबरोबर नाशिकमध्ये काम करणाऱ्या 20, 25, 30, 40 संघटना की ज्या पुरोगामी आणि परिवर्तनवादी संघटना म्हणून ओळखल्या जातात त्या सर्व त्या निमित्ताने एकत्र आल्या त्या दिवशी आणि या हत्येचा जाब कसा विचारायचा, आपण कसं व्यक्त व्हायचं याच्यावर एक साधक बाधक चर्चा केली. कुठेही भावनेच्या आहारी न जाता डॉक्टरांच्या व्यक्तिमत्वाचे जे 2 पैलू आहेत की विवेकी व्यक्त होणे आणि अभ्यासू व्यक्त होणे या दोन्ही मूल्यांना समोर ठेवून हा हत्येचा जाब कसा विचारता येईल याच्यावर विचार मंथन करून आपण एक व्याख्यानमालेच्या फॉर्ममध्ये काहीतरी व्यक्त होऊया असं ठरवलं आम्ही आणि त्या 20 तारखेची आठवण आपल्याला राहावी आणि त्या निमित्ताने डॉक्टर दाभोलकरांच्या हत्येचा जाब विचारण्याची एक वैचारिक प्रक्रिया आपण सुरू करू असं आम्ही ठरवलं आणि ती विवेकाधारित कृतीवर भर देणारी असेल असं आम्ही ठरवल्यानंतर दर महिन्याला 20 तारखेला आमच्या सर्व संघटनांपैकी एका संघटनेने त्याचं मासिक आयोजकपद घ्यायचं आणि जनसामान्यांचे जे प्रश्न आहेत दाभोलकर ज्या क्षेत्रांमध्ये काम करत होते त्या क्षेत्रांमधले जे अनुत्तरित प्रश्न आहेत तो प्रवास कसा आपल्याला भक्कमपणे पुढे नेता येईल आणि एकूणच राजकीय सामाजिक एक परिपक्वता आपल्या समाजामध्ये यावी त्यामध्ये नाशिकचा प्रामुख्याने भूमिका असावी या पद्धतीने ही व्याख्यानमाला सुरू झाली आणि तुम्ही बघतच आहात की आज 126व्या व्याख्यानाला आपण इथे जमलेलो आहोत. मध्ये करोनासारखा महामारी येऊन गेली तरीही ही व्याख्यानमाला थांबली नाही. त्यावेळेस प्रत्यक्ष आपल्याला जमणं शक्य नव्हतं म्हणून आपण ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये व्याख्यानांची दर महिन्याची 20 तारखेची ही एक सवय तशीच आपण कॅरी केली आणि आपण ठरवलं की या व्याख्यानाचं एक स्वरूप दाभोलकरांच्या कामालाच अधोरेखित करणारं असावं. त्याच्यामुळे कुठलीही प्रतिमा पूजन न करता कुठलेही कर्मकांड न करता सरळ विचारांना हात घालणारा हा एक कार्यक्रम असेल असं आपण बघितलं ज्याच्यामध्ये आयोजक संस्थेने वक्त्याला बोलवायचं, 1 तासभर वक्त्याने बोलायचं आणि सुमारे अर्धा तास वक्त्याशी प्रश्नोत्तरं करायची. या छोट्या फॉर्मॅटमध्ये हा विचारांची लढाई विचारांनी लढण्याचा एक प्रयत्न आपण करत आहोत आणि यामध्ये आमच्या नाशिकमधल्या सर्व संघटनांनी या 126 महिन्यांमध्ये विविध विषय कव्हर केलेले आहेत. त्याची यादी वाचून दाखवायची म्हटली कारण बऱ्याच वेळा नवीन नाशिककर येत असतात तर ते अवघड आहे पण तुम्ही दर महिन्याच्या व्याख्यानाला येत जा. बऱ्याच जणांनी मागच्या महिन्यात प्रश्न विचारला की 10 जूनला निकाल लागला हत्येचा जो काही केस कोर्टामध्ये चालू होती तर तुम्ही काय करणार आहात. तर आम्ही त्यांना म्हटलं की हत्येचा जाब विचारणं हा व्याख्यानमालेचा एक प्रमुख भाग होता आणि त्याचा निकाल लागलाय. ज्यांनी हत्या केली त्यांना शिक्षा जाहीर झालेली आहे. शिक्षा झालेली नाही, शिक्षा जाहीर झालेली आहे. त्यांना अपिलाची संधी आहे आणि तसंच सूत्रधार मात्र मोकाट सोडलेले आहेत. तर हे आम्हाला विसरायचं नाही आहे आणि दाभोलकरांचा मार्ग अधिक प्रशस्त करायचा आहे म्हणून ही व्याख्यानमाला आपण सुरू ठेवणार आहोत. यामध्ये अलीकडच्या गेल्या 10 वर्षातल्या म्हणजे
हत्या झाल्यानंतर आणि त्यानंतरच्या 10 वर्षामध्ये एकूणच आपल्या देशातलं राजकीय सामाजिक वातावरण हे प्रचंड बदलून गेलेलं आहे आणि नुकतंच त्याचा परिपाक म्हणून स्वातंत्र्यानंतरची पहिली निवडणूक लोकसभेची असेल की जीने पूर्ण देशातल्या प्रत्येक माणसाला ढवळून काढलं आणि खूप काही क्लेम्स होते, 400 पारचे क्लेम होते आणि हे सगळे टॉल क्लेम्स कसे नंतर परास्त झाले, नेमकं काय झालं या निवडणुकीने आणि या निवडणुकीने भारताचं भविष्य कसं असेल त्याचा वेध घेण्याचा या व्याख्यानाच्या निमित्ताने आपण प्रयत्न करतोय. कुमार केतकर आपल्या समवेत आहेत. मला फक्त सांगायचं की ह्या निवडणुकीकडे आपण सगळेजण कसे बघतोय तर मुख्य मुद्दे कोणते होते तर महागाई, बेरोजगारी हे होते की आणखीन काही होतं की हे भारत हे हिंदूंचं राष्ट्र आहे याचा शोध घेण्यात आला या निवडणुकीच्या निमित्ताने. मग बऱ्याच जणांनी म्हटलं की निवडणुकीच्या निकालानंतर तो धर्मनिरपेक्षतेचा विजय आहे, लोकशाहीचा विजय आहे काय, पण एक मात्र नक्की की मतदानामुळे फरक पडतो हा विश्वास जनतेमध्ये मात्र या निवडणुकीने दिलाय. जनता विवेकहीन करण्याचा जो प्रयत्न होता तो हाणून पाडण्यात आलेला आहे आणि तो जनतेकडनंच. म्हणजे बऱ्याच वेळा आपण खूप काही राजकीय तत्वज्ञान मांडतो निवडणुकीचं पण त्याच्यामध्ये ही निवडणूक मात्र जनतेने पण हातात घेतली होती खूप चांगल्या पद्धतीने, हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. म्हणूनच अशा सगळ्या मनातलं जे काही कल्लोळ आहे आणि त्याच्यातली एक दिशा आपल्याला काय मिळाली पाहिजे. मी कुमार केतकरांचं स्वागत करतो आणि त्यांचा जो काही विषय आहे निवडणूक 2024 आणि भविष्यातला भारत याविषयी आपण सगळेजण त्यांना ऐकूया. धन्यवाद. आजच्या व्याख्यानाची आयोजक संस्था डॉक्टर राम मनोहर नागरी लोहिया नागरी पतसंस्था, संस्थेचे सचिव जावेद शेख यांना मी मंचावर बोलावते संस्थेचा परिचय करून देण्यासाठी. नमस्कार बंधू आणि बहिणींनो. आज दाभोळकर व्याख्यानमालेची जी आयोजक संस्था आहे आमची डॉक्टर राम मनोहर लोहिया नागरी सहकारी पतसंस्था, संस्थेचा उगम एक कशा प्रकारे झाला मी एक थोडक्यात आपल्यासमोर मांडतो आहे. आम्ही या शहरामध्ये नाशिक जिल्हा हॉकर्स आणि टपरीधारक युनियन जे गोरगरीब रस्त्यावर बसता हॉकर्स त्यांची संघटना चालवत आहे. ही संघटना चालवत असताना एक असं लक्षात आलं का या वर्गाला कुठंतरी आर्थिक मदत कशी भेटेल, कारण मोठमोठ्या नॅशनलाइज बँकांमध्ये यांच्याकडे पेपरवर्क पूर्ण नसल्यामुळे यांना कुठलाही आर्थिक आधार नव्हता. म्हणून हा विचार पुढे आला का आपण एक पतसंस्था स्थापन करावी जेणेकरून हा वर्ग कसं चांगलं जीवनमान आपलं गुजराण करेल. म्हणून या संस्थेची आपण स्थापना केली. या संस्थेची जेव्हा स्थापना केली तेव्हा असं होतं की साधारण 5-25 हजार रुपये कर्ज दिलं जात होतं, परंतु आज संस्थेचं असा इतिहास आहे की किमान 25-30 लाख रुपये कर्ज या संस्थेमार्फत दिलं जातं. संस्थेच्या ठेवी इतर बँकांमध्ये 2 कोटीच्या ठेवी आहेत. संस्था ज्या इमारतमध्ये आता काम करते ती इमारत संस्थेची स्वतःची इमारत आहे. गोरगरीब वर्ग कशा प्रकारे त्याची आर्थिक स्थिती सुधारली जाईल आणि त्यांना कसं सामावून घ्यायचं, त्यांच्याकडे काही पेपरवर्क कमी असेल तरी संस्था चालवणारे संस्थेचे चेअरमन आणि संस्थेची जी काही संचालक बॉडी आहे ती सांभाळून घेते आणि संस्था अशा प्रकारे आपलं काम करते. आणि जे काही सोशलिस्ट समाजवादी विचाराचे जे काही प्रश्न आहेत त्याच्यामध्ये संस्था हॉकर्स युनियन त्याच्यामध्ये आपला सहभाग घेते. ही अशी संस्था आपल्या नाशिकमध्ये काम करते. एवढं बोलून मी इथं थांबतो. वक्त्यांचा औपचारिक परिचय करून देण्यासाठी संस्थेचे चेअरमन साथी शांताराम भाऊ चव्हाण यांना मी आमंत्रित करते. उपस्थित मित्रांनो सगळ्यांना नमस्कार. खरं म्हणजे हा जो बॅनर लावलेला आहे त्यातच आजच्या वक्त्यांची पूर्ण ओळख झालेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये तर त्यांना सगळे ओळखतातच. एक विचारवंत
समाज परिवर्तनाची दिशा समजणारे, राजकीय विचारांची दिशा समजणारे असे एक विचारवंत आज वक्ते आपल्या समोर आहेत. त्यांची मी अनेक भाषणं ऐकलेली आहेत. विशेषतः सुरेश भटेवर यांचं नेहरू गांधी पर्व, त्याचं प्रास्ताविकही एक वेगळं प्रास्ताविक म्हणून आपल्या सगळ्यांना माहीत आहे. त्याच्या प्रकाशनाच्या वेळेस त्यांचं केलेलं भाषणही आपल्या लक्षात आहे. पण हे करत असताना त्याची दिशा आणि नेमकं समाज परिवर्तन याच्यासाठी माझं एक उदाहरण माझ्या डोक्यात आहे, ते मी मांडतो. तसं त्या आणीबाणीशी संबंधित आहे, संयुक्त विधायक दलाशी संबंधित आहे. आणीबाणीच्या काळापासनं कुमार केतकर हे सातत्याने जनता पार्टी किंवा जो काय समुदाय होता त्याच्या संदर्भामध्ये त्यांची एक वेगळी भूमिका होती. ती सगळी भूमिका मला मान्य असं नाही, परंतु परिवर्तनाची दिशा समजण्यासाठी एक मुद्दा मला जो लक्षात येतो तो मी तुमच्यासमोर मांडणार आहे. म्हणजे 1966 साली या देशामध्ये संयुक्त विधायक दल अशी एक चळवळ सर्व काँग्रेस व्यतिरिक्त असलेल्या विरोधी पक्षांनी सुरू केलेली होती, ज्याच्यामध्ये समाजवादी होते, ज्याच्यामध्ये जनसंघ होता, ज्याच्यामध्ये अजून काही संस्था, भारतीय क्रांती दल BKD जो होता चौधरी चरण सिंगचा, अशांनी मिळून संयुक्त विधायक दलची एक मुवमेंट चालवली होती. आणि त्याचा उद्देश एकमेव होता की काँग्रेसच्या विरोधामध्ये असं सामुदायिक नेतृत्व येऊ शकतं आणि त्या दिशेने वाटचाल चालू होती. आणि तसं झालं. त्या निवडणुकामध्ये साल मला सांगता येणार नाही, पण मध्य प्रदेशमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये, बिहारमध्ये 67 सोनवणे सर थँक्यू. तर त्या 66 मी अगोदर म्हटलं होतं तिथे, तर 67 आणि त्या याच्यामध्ये बिहारमध्ये मात्र जे आहे संयुक्त विधायक दलाचं सरकार आलं, त्याच्यामध्ये प्रामुख्याने समाजवाद्यांचा सहभाग होता आणि कर्पूरी ठाकूर हे त्याचे मुख्यमंत्री झाले होते. जनसंघ पण त्या सरकारामध्ये होता, भारतीय क्रांती दल पण होता चौधरी चरण सिंगाचा. आणि त्याच्यामध्ये नेमकं या डॉक्टर लोहियांच्या आग्रहामुळे संयुक्त विधायक दलाच्या कर्पूरी ठाकूरांनी 26% ओबीसींना आरक्षण जाहीर केलं. हे आरक्षण जाहीर केल्यावर आज ज्यांच्या जे आज राज्य करते किंवा 14 सालापासून अटल बिहारींच्या सरकारमध्ये जे असलेले फॅसिस्ट विचाराचे, जातीवादी RSSचे आणि त्या काळचे जनसंघाचे, आत्ताचे भाजपचे, यांनी त्या कर्पूरी ठाकूरांच्या सरकारचा पाठिंबा काढून घेतला. हा पाठिंबा का काढून घेतला तर त्याच्या मागे हे ओबीसींना दिलेलं आरक्षण आणि एकूणच आरक्षणाच्या भूमिकेविरुद्ध त्यांनी हा पाठिंबा काढून घेतला. हा ज्यावेळेस 66 सालची गोष्ट आहे. नंतर आणीबाणीच्या काळानंतर जनता पार्टी स्थापन झाली. त्या जनता पार्टीमध्ये तुमचं काँग्रेसही होते, ज्याला सिंडिकेट काँग्रेस किंवा जे काँग्रेस आहे ते काँग्रेसही होतं, आणि शेतकरी कामगार पक्ष आणि कम्युनिस्ट पक्षाने बाहेरून पाठिंबा दिलेला होता. त्यावेळेससुद्धा बिहारमध्ये पुन्हा मुख्यमंत्री झाले कर्पूरी ठाकूर. या कर्पूरी ठाकूरांचं वैशिष्ट्य होतं, त्यांना जननायक म्हणायचे आणि तळागाळातल्या लोकांशी त्यांचा प्रत्यक्ष संबंध होता आणि प्रचंड लोकप्रिय असे कर्पूरी ठाकूर पुन्हा मुख्यमंत्री झाले. आता वास्तविकता त्यावेळेस विरोध करायला जनसंघही त्याच्यात होताच, पण या जनता पार्टीच्या वेळेसही त्यांनी पुन्हा जनसंघाच्या लॉबीनं त्यांचा पाठिंबा काढून घेतला. कारण काय? कारण दाखवलं की आम्हाला हे आरक्षणाच्या जी बाजूची भूमिका आहे त्याच्या विरुद्ध भूमिका घेतली. आणि मागासवर्गीय परंतु धर्माला, हिंदू धर्माला, जातीला मानणारा असा रामनरेश यादव काय विसरलो मी, त्यांना मुख्यमंत्री नेमलं. मी थोडक्यात सांगणार आहे. 30 पुनरावृत्ती पुन्हा मंडल आयोगाच्या वेळेस झाली, 30 पुन्हा मंडल आयोगाच्या वेळेसही झाली आणि त्यांनीच पाठिंबा काढून घेतला.
मला थोडं सांगण्यात येतं की आवरायला पाहिजे. परंतु हा जो प्रवास आहे, या प्रवासामध्ये मुख्यत्वे करून भाजपने प्रत्येक वेळेस, RSSने प्रत्येक वेळेस फॅसिस्ट विचार प्रगट केले. हे मला काय समजलं तर कुमार केतकरांचे मी जे काही व्याख्यानं ऐकले, जे काही लेख वाचले, त्यातनं नेमकं परिवर्तन कसं होतंय आणि हे परिवर्तन जे पुरोगामी विचाराचे लोक आहेत त्यांच्या सोबत राहून हे घातक असं परिवर्तन होतं असं मलाही वाटतंय. आणि त्याच्यामध्ये नंतर मंडल आयोगाच्या मध्ये सुद्धा भाजपने त्याला पाठिंबा दिला, पुस्तिका प्रसिद्ध केल्या आणि मंडल आयोग लागू झाला. त्यावेळेस मात्र त्याच्यामध्ये गोंधळ करून पाठिंबा काढून घेतला. मला एवढंच सांगायचं आहे की एक हे सांगणार आहे की सावध हाका पुढल्या वाटा, आणि सावध हाका काय असतील ते सांगण्यासाठी आज कुमार केतकर आपल्याला लाभलेले आहेत. मी त्यांचा परिचय इथेच थांबवतो आणि जाता एकच सांगतो की आपल्या नाशिकचे ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांना नुकताच भाई वैद्य प्रतिष्ठानचा पुरस्कार जाहीर झालेला आहे आणि 22 तारखेला तो कार्यक्रम आहे. त्यांना मी आपल्या व्याख्यानमालेच्या वतीनं, आमच्या संस्थेच्या वतीने, आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो. आजच्या मुख्य व्याख्यानासाठी मी कुमार केतकर सरांना मंचावर आमंत्रित करते. कसं फिक्स झालेलं आहे, फक्त आहेत का नाही फिक्स आहे, फिक्स आहे. सर्वप्रथम मी नरेंद्र दाभोळकर, कलबुर्गी, गोविंदराव पानसरे आणि गौरी लंकेश यांना फक्त श्रद्धांजली वाहत नाही, तर ते खऱ्या अर्थाने स्वातंत्र्योत्तर काळातले स्वातंत्र्य अधिक समृद्ध करणारे असे हुतात्मा आहेत आणि त्यांना अभिवादन करूनच या व्याख्यानमालेमध्ये मी भाषणाची सुरुवात करणार आहे. नरेंद्र दाभोळकरांची हत्या ही केवळ मला असं वाटतं आपल्या परिसरापुरती विचारार्थ असता कामा नये. त्याचे धागेदोरे राष्ट्रव्यापी आहेत आणि काही प्रमाणात आंतरराष्ट्रीयसुद्धा आहेत. आता दाभोळकरांच्या पुण्याला झालेल्या हत्येशी आंतरराष्ट्रीय संदर्भ काय आहे का आपला ओढून ताणून प्रत्येक गोष्टीचा संदर्भ आंतरराष्ट्रीय आणायचा, अशा अर्थाने मी हे सांगत नाही. आपल्याला त्यासाठी जो तुम्ही भविष्याचा वेध घ्यायचा सांगताय, तो भविष्याचा वेध हा काही प्रमाणात अगदी अलीकडच्या भूतकाळाचा वेध घेतल्याशिवाय आपल्याला घेता येणार नाही. ते जे एका प्रसिद्ध विचारवंताने म्हटलेलं आहे की इफ यू इग्नोर अँड फॉरगेट अँड निग्लेक्ट पास्ट, you will not be able to build future. You will not be able to even think of future. तुम्ही भूतकाळात जर विसरलात किंवा तो डिस्टॉर्ट केलात किंवा तो विद्रूप केलात तर भविष्यही तुमचं विद्रूप होईल. आणि आत्ता मी ज्या वेळेला बोलतोय तुमच्यासमोर, त्यावेळी ह्या वर्तमान काळामध्ये सर्व भूतकाळ विद्रूप करण्याची एक मोठी टूम चालू आहे. ही सरकारच्या तर्फे चालू आहे. कदाचित तुम्हाला माहिती असेल नसेल, वाचण्यात आलं असेल नसेल, गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये इतिहासाच्या पुस्तकातून नेहरू तर हटवले गेलेच आहेत. नेहरू त्यांनी केव्हाच हटवायला सुरुवात केली होती. आता हळूहळू गांधीजीही त्यांनी हटवायला सुरुवात केली. एवढंच काय, एके ठिकाणच्या पुस्तकामध्ये तर नथुराम गोडसेचं चरित्र पण द्यायला त्यांनी सुरुवात केली. या इतिहास विद्रूप करण्याची जी एक गोष्ट सध्या देशात चालू आहे, त्याच्यामुळे आपल्याला भविष्यातला भारत विचार करताना ह्या इतिहासाकडे अलीकडच्या आणि नंतरच्या ह्याच्याकडे नीट बघावंच लागेल. आणि ते आपल्याला अंतर्मुखून बघावं लागेल. आपल्याला म्हणजे इथे असलेल्या सर्वांना आणि इथे जे नाहीत
त्यांनासुद्धा. म्हणून 2024च्या निवडणुकांचा संदर्भ घेताना आपल्याला 2019, 2014, 2009, 2004, 1999 ह्या निवडणुकांचा विचार करावाच लागेल. या सगळ्या 21व्या शतकातल्या निवडणुका आहेत. त्याच्या अगोदरच्या गेल्या शतकातल्या होत्या. त्याच्यामुळे फार फरक पडतो असं नाही, कारण त्याची पण एक कंटिन्युटी आहे. पण एका साध्या प्रश्नाने मी सुरुवात करतो. 2009 मध्ये काँग्रेस पक्षाला 206 जागा मिळाल्या होत्या. 206 लोकसभेत 2009 मध्ये. आणि बरोबर 5 वर्षांनी म्हणजे 2014 मध्ये त्या 206च्या एकदम 44 झाल्या. आम्ही काँग्रेसचा मुद्दा म्हणून मांडत नाहीये. काँग्रेस पक्षाला किती मिळाल्या हा माझ्या भाषणाचा विषय नाहीये. परंतु 206 काँग्रेसच्या जागा या 2014 मध्ये 44 वर आल्या. इतका मोठा ड्रॉप झाला. विमानाच्या भाषेत एअर पॉकेट म्हणतो तसं एअर पॉकेटमध्ये विमान कसं गेलं, कशामुळे गेलं. आणि हे कोणाला 2010 मध्ये सांगता आलं असतं का, 11 मध्ये सांगता आलं असतं का की इतकी वाईट अवस्था येणार आहे की विरोधी पक्षाचं नेतेपद सुद्धा काँग्रेसला मिळणार नाही. आता मी काँग्रेस हा एक विरोधी पक्षाचं प्रतीक म्हणून बोलतोय, केवळ काँग्रेस नव्हे. काँग्रेस पक्षाच्या चुका काय आहेत, काँग्रेस पक्षाच्या उणीवा काय आहेत, काँग्रेस काय करत होता, काँग्रेस काय करत नव्हता, ही चर्चा हा आत्ता भाषणाचा माझा विषय नाही. त्याबद्दल मी वारंवार लेखन केलेलं आहे आणि मुद्देही मांडलेले आहेत की जे काँग्रेसच्या विघ्नेशी संबंधात, उणीवा संबंधात सुद्धा त्याच्यामध्ये चर्चा झालेली आहे. आत्ता प्रश्न एवढाच आहे की 2009चा 206चा आकडा एकदम 44 वरती कसा मिळाला. म्हणजे काहीतरी घडलेलं असेल 2009 ते 2014 मध्ये. 2010 मध्ये नरेंद्र मोदींचं नाव कोणीही पंतप्रधान पदासाठी घेतलेलं नव्हतं. ते स्वतः सुद्धा त्याच्याबद्दल फारसे त्यावेळेला आग्रही नव्हते. ते नंतर सुरू झालं. तुम्हाला जर आठवत असेल तर 2010च्या शेवटच्या 2 महिन्यांमध्ये अण्णा हजारेंनी घोषणा केली की आता मी आमरण उपोषण करणार आहे भ्रष्टाचाराच्या विरोधात. आणि 2011 मध्ये त्यांनी त्या उपोषणाला सुरुवात केली. पहिल्या उपोषणाचा टप्पा झाला त्यावेळेला त्यांना एकदम लक्षात आलं की आपल्याला खूप पाठिंबा मिळतो, विशेषतः मीडियाकडनं. एप्रिल महिना आला त्यावेळेला तो प्रचंड पाठिंबा वाढला त्यांना. 2011 2009च्या निवडणुकांनंतर हे पहिलं म्हटलं तर देशव्यापी आंदोलन होतं. माझ्या मते ते देशव्यापी नव्हतं. दक्षिणेमध्ये काही अण्णा हजारेंच्या आंदोलनाला फारसा पाठिंबा नव्हता. जरी वर्तमानपत्रांनी किती गाजावाजा केला तरी मुंबईतही तो नव्हता. दिल्लीतलं त्यांचं उपोषण संपल्यावर त्यांनी जाहीर केलं की आता मुंबईमध्ये त्यांचं उपोषण होणार आहे, तर लोकांनी नोंद करावी त्याच्यामध्ये कोण कोण सत्याग्रही येणार आहेत त्याची. 1.5 ते 2 लाख सत्याग्रहींनी नोंद केली कॉम्प्युटरवरती की आम्ही पण त्या तुमच्या उपोषणाच्या वेळेला त्या मैदानावर येऊ. त्या बांदापूरला कॉम्प्लेक्समध्ये मोठा मंडप ठेवला गेला, मोठा. त्या मंडपाच्या आजूबाजूला पुरी भाजी स्टॉल, जिलब्या तळणारी स्टॉल, पकोडे तळणारी स्टॉल, असा एक मोठा लवाजमा त्या मैदानाच्या बाहेर उभा राहिला. आणि अण्णा हजारेंचं आगमन झालं एअरपोर्टवरती. तमाम मीडिया, 10 कॅमेरे, रिपोर्टर्स जीप्स घेऊन, कार्स घेऊन एअरपोर्टला गेले आणि त्यांना गाजा वाजा करत समारंभाने एखाद्या सम्राटाला आणावं तसं त्यांनी अण्णा हजारेंना तिथून एअरपोर्टवरनं बांद्रेला आणायला सुरुवात केली. हे सगळं रेकॉर्ड झालंय टीव्हीवर. ते मिळेल सुद्धा तुम्हाला यूट्यूबवरती. सगळं रेकॉर्ड झालं. त्यांना कसं आणलं तिथे त्या मैदानात हा सुद्धा मोठा एक समारोह होता. त्यांना मैदानात येणं हा सुद्धा, कारण ते 2011च्या पार्श्वभूमीवरती येत होते. तुम्हाला हेही आठवत असेल की त्यांच्या उपोषणाला मध्येच एकदा गॅप मिळाली एप्रिल नंतर, 1-1.5-2 महिन्याची. त्या गॅपचं कारण असं होतं
की त्यावेळेला IPLचे मॅचेस होणार होते. हे सगळं आहे, मला तर काही सांगत नाही की आता IPLच्या मॅचेस सुरू झाल्या. IPL मधनं टेलिव्हिजन चॅनल्सना प्रचंड पैसे मिळतात, प्रचंड. तर ते पैसे मिळणारे असल्यामुळे चॅनलवाले फक्त ते IPL दाखवणार. आणि त्या अगोदर तुम्ही पाहिलं असेल कंटिन्युअस 24/7 अण्णा हजारेंचं आंदोलन टीव्हीवरती आपल्याला बघायला मिळत होतं. निरनिराळे लोक येत होते, देशातनं काही जगातनं. प्रत्येक वीकलीच्या फ्रंट पेजवरती अण्णांचा फोटो होता. टाईम मॅगझिन सगळीकडे, अमेरिकेतली एशिया एडिशन टाईम मॅगझिन सुद्धा अण्णा हजारे. लोकसभेमध्ये तेवढी एकच चर्चा, वर्तमानपत्रात तेवढी एकच चर्चा, फ्रंट पेजवरती फक्त अण्णा 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 चाललं. आता हे सगळं झाल्यानंतर स्वाभाविकच त्यांना वाटलं मुंबईला आपल्याला प्रचंड पाठिंबा मिळेल, कारण मीडियाने एवढं केलं होतं त्यांचं. इतकंच काय, मुंबईला येण्यापूर्वी हेही काय काही लोकांना आठवत असेल, डिसेंबर महिन्यामध्ये वर्ष संपलं तेव्हा मॅन ऑफ द इयर अवॉर्ड होतो. जनरली सगळे चॅनलवाले दाखवतात. तर मॅन ऑफ द इयर अण्णा हजारे. मोठा गाजावाजा, लाईट्स, झगमगाट, कॅमेरे, 5 स्टार हॉटेलमधलं मोठालं स्टेज, अर्णब गोस्वामी, राजदीप सरदेसाई, सगळे, राहुल कनवल, सगळे जण झगमगाटामध्ये येत होते. आणि अण्णा हजारे बिचारे एकदम साधे टोपी घालून. आपल्याला किती संकोच होतोय हे मॅन ऑफ द इयर घ्यायला, अशा चेहऱ्याने तिकडे येत होते. माझ्या अंदाजाप्रमाणे त्यांना मनात खूप प्रचंड समाधान प्राप्त होत होतं. पण ते मॅन ऑफ द इयर, पर्सन ऑफ द इयरचा गाजावाजा एवढा झाला होता, तुम्हाला आठवतं की नाही माहीत नाही, जरा आठवून पहा. पार्लमेंटमध्ये त्यांनी ते जनलोकपाल बिल पास करावं म्हणून सांगितलं. आता लोक विसरले, जनलोकपाल बिलासाठी ते सगळं आंदोलन चाललं होतं. त्यात केजरीवाल सुद्धा होते. आणि नंतर त्याचं जनलोकपाल, आता राज्य आलं, पण जनलोकपालचा अजूनपर्यंत काही पत्ता नाही आहे. केजरीवालांच्याही राज्यात नाही, इकडे पण नाही. तर त्या जनलोकपालसाठी जे आंदोलन चाललं होतं तेव्हा त्याचा प्रस्ताव आला लोकसभेमध्ये. तो प्रस्ताव आल्यानंतर लोकसभेतल्या सर्व पक्षांच्या इन्क्लुडिंग काँग्रेस लोकांनी अण्णांना लोकसभेतनं अभिवादन केलं. सलाम अण्णा. काय काय मुख्यतः भाजपमधल्या त्यांना एकदम गांधीजीची आठवण झाली. त्यावेळेला नथुरामची नाही झाली त्यांना आठवण. आणि त्यांनी सांगितलं की आता खऱ्या अर्थाने गांधीजींचा पुनर्जन्म रामलीला मैदानावरती होतोय. अण्णा हजारेंना पण प्रचंड समाधान वाटलं. अण्णा हजारे सांगितलं खरी लोकशाही तीच असेल जे कायदे प्रत्यक्ष मैदानावर लोकांच्या साक्षीने पास होतील, लोकसभेत नाही. कारण खरी लोकसभा ही समोर बसलेलं रामलीला मैदान, तेव्हा ती खरी लोकसभा आहे. आणि त्याच्या परिणामी तुम्हाला खोटं वाटेल, काढून पहा TV, लोकसभेमध्ये काही काही लोक म्हणायला लागले की या कायद्याला तिकडे मान्यता आहे की नाही बघितलं पाहिजे. तर रामलीला ग्राउंडवरती या कायद्यांवरती काय ते म्हणतात, अण्णा काय म्हणतात, त्यांचे समर्थक काय म्हणतात. म्हणून मग लोकसभेतले काही लोक अण्णांना सांगायला की अहो शेवटी लोकसभेतच कायदे पास व्हायला हवेत, तर त्यांना त्यांचं समाधान करण्यासाठी त्या मैदानामध्ये आले. आठवते का चित्र ते आले, ते नंतर आले. अण्णांनी कुशी वळून तिकडच्या साईडला बघायला लागले. हे बडे बडे प्रतिनिधी, लोकसभेचे सर्व पक्षीय प्रतिनिधी तिथे येऊन बसले अण्णांची मनधरणी करायला. अण्णांनी ऐकलं नाही. शेवटी विलासराव देशमुख आले. मग त्यात सुद्धा एक खुलसट विचार की बाकीचे जे आले होते ते नॉर्थमधले मंत्री होते किंवा पुढारी होते. खुलसट विचार असा, अहो ते अण्णा आहेत ते महाराष्ट्रातले, त्यांना विलासराव देशमुख, शिवाय विलासराव देशमुख आणि अण्णांचे संबंध खूप चांगले आहेत, तेव्हा विलासराव देशमुखांना पाठवा. मग विलासराव देशमुख आले. त्याच वेळेला मधल्या काळामध्ये रामदेव बाबा, रविशंकर हे सगळे उतरले होते. रामदेव बाबा बसले होते व्यासपीठावर. पोलीस आल्यानंतर रामदेव बाबा पळाले. पळाल्यानंतर त्यावेळेचा दिल्लीतला विनोद हा की ते पळाले त्यावेळेला ते साडी कुठची तरी नेसली त्यांनी कुठच्या तरी, आणि साडी नेसली ते पळाले. तिथला विनोद असा होता ती साडी असलेली बाई कुठे आहे.
तर त्या बाईची साडी त्यांनी नेसली आणि पळाले. विनोदाचा भाग सोडून द्या आपण. पण त्यावेळेला अण्णा हजारेंच्या उपोषणाचं कोणीही विनोदात रूपांतर केलं नाही. सगळेजण काय उदात्त, काय त्याची उदात्तता होती. ह्या उदात्ततेच्या पार्श्वभूमीवरती ते मुंबईला आले. आणि मगाशी म्हटलं त्याप्रमाणे सगळे टीव्हीचे रिपोर्टर, वृत्तपत्रांचे रिपोर्टर, फोटोग्राफर्स, अक्षरशः खोटं हॉटेल आंतरराष्ट्रीय टाईम न्यूजवीकचे रिपोर्टर्स असे सगळे आले. कारण तोपर्यंत टाईम मॅगझिननी त्यांच्या मॅन ऑफ द इयर एशिया एडिशनला अण्णांचा फ्रंट पेजवरती फोटो छापला होता. आतमध्ये तर अंक काढत बघा, न्यूयॉर्कमध्ये अण्णांच्याबद्दल हे झाले, निदर्शनं झाले अण्णांच्या बाजूने. न्यूयॉर्कमध्ये, लंडनमध्ये अण्णा हजारे वी आर विथ यू, हा साथ है. अण्णांनाही आता वाटलं तेवढं झालो आपण, महात्मा झालो. आणि ते मुंबईला आले आणि मैदानावर गेले. मैदानावर कोण नाही, 1.5 लाख लोकांची नावं होती. त्यांनी पाहिलं कोण नाही. त्यांच्या काही काही स्वयंसेवक सांगितले नाही येतील आत्ता, तुम्ही आत्ताच आलाय, दुपारपर्यंत येतील. तोपर्यंत ते स्वयंपाकवाले तयार करून होते, पुरी छोले भटुरे जिलब्या, कोणी आले नाहीत. वार्ताहर खुश झाले. ते आपले नुसते छोले भटुरे जिलब्या खात फिरत होते मैदानात, कोणी माणसंच येत नव्हती. संध्याकाळ झाली, त्यांनी उपोषण जाहीर केलं होतं चांगलं 3 का 5 दिवसाचं. संध्याकाळ पण कोणी आलं नाही. मग ते रात्री झोपले पाणी पिऊन, एका कुशीवर दुसऱ्या कुशीवर. आणि दुसरा दिवस उजाडला तरी कोण नाही. शेवटी त्यांनी 2.5 दिवसांनी जाहीर केलं की उपोषण मागे घेतं. मग त्यांना कळलं की आपल्या दिल्लीला एवढा पाठिंबा मिळाला. मुंबईला काय झालं ते एका माणसाने कानात सांगितलं, अहो मुंबईत RSS तेवढी स्ट्रॉंग नाही आहे. तेव्हा ते हळूहळू बाहेर पडायला लागलं. एवढंच काय, तुम्हाला आठवतं की नाही माहीत नाही, नितीन गडकरींनी जाहीर विधान केलं पत्रकारांसमोर की काय हुशारी लावली, आमचा पाठिंबा नसता, आमचे कार्यकर्ते नसते तर अण्णांचं उपोषण यशस्वीच झालं असतं. तेव्हा ते बाहेर आलं. सगळं काय म्हणतात त्याला रहस्य त्यातलं, दिल्लीला काय यशस्वी झालं आणि मीडियाला काय यशस्वी झालं. याचा अर्थ मीडिया कोणाचं काम करत होत आहे बघा. मीडिया RSSचीच सुपारी घेऊन काम करत होता. म्हणून ते पर्सन ऑफ द इयर वगैरे चाललं होतं सगळं. हे का सांगितलं, 2009 ते 2014 ह्या काळात घडलेली मुख्य घटना 2011ची ही अण्णा हजारेंचं आंदोलन आहे, बाकी काही नव्हते. पण तिथे ते थांबलं नाही. रस्त्यावरती लोक येण्याचा आता एक सुरू झाला होता, एक तंत्र सुरू झालं होतं. तुम्ही पाहिलं असेल तर जवळजवळ 3 ते 4 महिने फक्त रस्त्यावरती लोक दिसायचे दिल्लीच्या TV कॅमेऱ्यांवर. त्यांच्या सुदैवानी, आंदोलकांच्या आणि विरोधी पक्षांच्या दुर्दैवानी 2012च्या 16 डिसेंबरला निर्भया प्रकरण झालं. निर्भया प्रकरण झाल्यानंतर लगेच धडाधड लोक विचारायला लागले, काय काँग्रेस राज्य आहे, मनमोहन सिंग काय करतायत, सोनिया गांधी काय करतायत, सोनिया गांधीच्या राज्यात बायकांवर अत्याचार होत आहेत, आणि राहुल काय करतायत, त्यांनी इकडे यावं. बॅरिकेड तोडून महिलांच्या एका पाठोपाठ एक संघटना, डाव्या उजव्या मधल्या पलीकडच्या मागच्या सगळ्या संघटना महिलांच्या, कोणताही पक्ष असो, कोणत्याही पक्षाच्या फ्रंट ऑर्गनायझेशन महिलांच्या त्या आंदोलनात उतरल्या. बॅरिकेड तोडून निर्भयाच्या बाजूंच्या आंदोलनात. आणि सगळ्यांचा प्रश्न, राहुल काय करते, सोनिया काय करते, मनमोहन सिंग काय करते. त्यामध्ये 2011चं ॲजिटेशन आता शिफ्ट झालं. जनलोकपालपासून ते महिलांच्या सुरक्षेवर, निर्भयावरती आलं. त्याच्यापुढे 2-3 महिने, 16 डिसेंबरपासून पुढे 2-3 महिने TV वरती फक्त निर्भया आंदोलन चाललं होतं. हे 2013 साल उजाडलं. 14 वरती यायचं आहे. 13 साल उजाडल्यानंतर सुरू झाली की आता पुढच्या वर्षी निवडणूक आहेत, तर काय 14ला काय करायला लागेल कोणाला. भाजपमध्ये चर्चा सुरू झाली की आता परत आडवाणींनाच कॅन्डिडेट मिळणार का पंतप्रधान पदाचं. कारण 2009ला तेच पंतप्रधान पदाचे उमेदवार होते, पण सीटा फक्त 118 आल्या होत्या. काँग्रेसला 206 आणि त्यांना फक्त 111. त्याच्यामुळे आडवाणींचं नेतृत्व चालत नाही आहे असं साधारणपणे संघ वर्तुळात बोललं जायला.
म्हणजे आता कोणतरी बदलायला पाहिजे. त्यावेळेला अध्यक्ष होते नितीन गडकरी पक्षाचे, भारतीय जनता पक्षाचे. तर आता विचार सुरू झाल्यानंतर नेमकं त्याच 2012च्या डिसेंबरमध्ये गुजरातमधल्या निवडणुका झाल्या आणि नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. तेव्हा मी होतो, त्यावेळेला गेलो होतो मी गुजरातला. त्यावेळेला अहमदाबादच्या एका मोठ्या सभेमध्ये तोपर्यंत मोदी कधी इंग्रजी किंवा हिंदीमध्ये भाषण करत नसत, गुजरातीत करायचे. गुजरातमधली भाषणं गुजराती. त्या भाषणात त्याने एकदम हिंदीमध्ये आणि 2-4 वाक्य इंग्रजीमध्ये त्या भाषणात ते निवडून आल्यानंतरची त्यांच्या सत्काराची सभा. आणि ते भाषण सुरू झाल्यानंतर काही मिनिटांनी सभेतनं ठिकठिकाणी मोदी 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 ह्याच्यानंतर घोषणा कॉमन झाल्या. तर त्यावेळेला तिथे पहिल्यांदा आल्या अहमदाबादमध्ये 2012च्या निवडणुकीनंतर. आणि मग गुजरात से अभी दिल्ली जाएंगे मोदी ही तिथे घोषणा झाली की अभी दिल्ली में मोदी. मग दिल्ली में मोदीची घोषणा तिथे पहिल्यांदा 2012मध्ये झाली. 2013 उजाडलं, त्यावेळेला ती हवा डोक्यात होती लोकांच्या. मीडियाने 2011 कसं कव्हर केलं आपण पाहिलंय. 2012ही असंच त्यांनी कव्हर केलं निर्भयाच्या निमित्ताने आणि त्या निवडणुकांच्या निमित्ताने. मोदींचा विजय तिसऱ्यांदा जणू काही जगात पहिल्यांदा अशी घटना घडलेली आहे अशा पद्धतीने केला. तो पण ज्योती बसू 5 वेळा निवडून आले होते, पण त्याचा काही उल्लेख केला नाही. शिवराज सिंग चौहान सुद्धा आले होते 3 वेळा, त्याचा काही संबंध नाही. मोदी तिसऱ्यांदा आले म्हणजे काहीतरी जगातली सर्वात क्रांतिकारक घटना घडली अशा पद्धतीने मीडियाचा प्रचार होता. 2013च्या सप्टेंबरच्या सुमाराला नितीन गडकरींच्याबद्दल अशी घोषणा झाली की ते पुन्हा अध्यक्ष होते भारतीय जनता पक्षाचे. त्यावेळी मी संपादक होतो. त्यावेळी माझ्याकडे काही माणसं आली, त्यांनी माझ्याकडे कागदपत्र दिली. म्हणले ह्याच्यात खूप स्फोटक मटेरियल आहे. म्हटलं काय, कशाबद्दल आहे? नाही म्हणे पूर्ती नावाची कंपनी आहे, त्याचं स्कॅन्डल आहे. त्यावेळी त्यांनी गडकरींचं नाव घेतलं नाही, नुसतं ते पूर्ती बिर्ती सांगितलं मला. म्हटलं अच्छा. सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये दुसऱ्या दिवशी पूर्ती स्कॅन्डल. मी म्हटली बातमी, सोर्स कोण आहे? हे सगळे कागदपत्र जमा करायचे म्हणजे सोर्स कोण? तर कळलं तो सोर्स गुजरातमधून झाला होता, म्हणजे तो मोदींचा सोर्स होता. आणि त्या पूर्ती स्कॅन्डलच्या निमित्ताने नितीन गडकरींवरती शरसंधान सुरू झालं की आता ह्यांनी कसं अध्यक्ष होऊन चाललं, हे स्कॅन्डल आहे त्याचं, तेच इन्व्हॉल्ड आहेत. आणि गोव्याचं अधिवेशन जेव्हा भरलं पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरवण्यासाठी, त्याच्या बरोबर 2 महिन्या अगोदर हा अँटी गडकरी कॅम्पेन सुरू झाला. आणि बरोबर गोव्याच्या अधिवेशनाच्या अगोदर काही दिवस राजनाथ सिंग अध्यक्ष झाले. राजनाथ सिंग अध्यक्ष झाले, गडकरीची टर्म दुसरी सँक्शन झाली नाही. आणि 13 साली तिथलं सांगितलेलं वर्णन आता मी तुम्हाला सांगतोय. मी विषयात सोडून बोलत नाही. 2024 आणि भविष्यातला भारत तिथेच येते. राजनाथ सिंग आले. नंतर राजनाथ सिंग एका कार्यक्रमाला आले होते. तो कार्यक्रम हे नाशिकमध्ये होता. नाशिकच्या दिव्य मराठीचं लॉन्च होणार होतं आणि त्याला राजनाथ सिंग प्रमुख पाहुणे होते. मी तिथे होतो, माझ्यावर अजून 2-3 माणसं होती. आणि दुपारच्या जेवणाच्या वेळेला राजनाथ सिंगांना आम्ही विचारलं तेव्हा एकदम अनपेक्षितपणे गडकरी गेले आणि तिकडे नरेंद्र मोदींचं नाव कसं काय एकदम मोकळं झालं पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून. त्यांनी सांगितलं क्या हो गया की अडवाणी जी तो आए नहीं, शत्रुघ्न सिन्हा चले गए, सुषमा स्वराज नाराज थी. हे सगळे कारण बाळासाहेब ठाकरेंनी 2012मध्ये ज्यावेळेला मोदींचं नाव असं यायला लागलं तेव्हा बाळासाहेब ठाकरे म्हणले कोण आहे मोदी, त्याचं ते DIMOD आहे स्पेलिंग आहे, म्हणजे याला मोदीत काढला पाहिजे, आम्ही सुषमा स्वराज असेल तर पाठिंबा देऊ असं बाळासाहेबांनी जाहीर केलं. तेव्हापासून त्या सगळ्या परिवाराचा बाळासाहेब ठाकरेंवरती खुन्नस होता. यांनी सुषमा स्वराजचं नाव पुढे केलं. ही सगळी पार्श्वभूमी होती. राजनाथ सिंगने ते सांगितलं नाही, पण बाकी सांगितलं. ते बोले ऐसा हो गया कि जब हमारे हॉल में सभा शुरू हो गई तो चारों तरफ से ये उधर से उधर से उधर से इधर से लोग मोदी 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 ऐसे घोषणा दे रहे थे और ऐसे बोल रहे थे कि मोदी नहीं तो कुछ नहीं. आणि असं आमच्यावर प्रेशर आणलं त्यांनी
की तुम्ही आत्ता पंतप्रधान पदासाठीचा उमेदवार मोदींना जाहीर करा, नाहीतर आम्ही ते खपवून घेणार नाही, अशा प्रकारच्या धमक्या सदृश घोषणा राजनाथ सिंह म्हणले मला यायला लागल्या, अभी मैं नया नया अध्यक्ष बना था, जब मैं नहीं करता मोदी का नाम घोषित तो हमारी पार्टी वही दिन टूटने वाली थी। इतना हंगामा उन लोगों ने किया था। मेरे अध्यक्ष काल में मेरा पक्ष टूटा, ये मुझे मंजूर नहीं था, टूटना मंजूर नहीं था। तो मैंने कहा ठीक है, देख लेंगे क्या होता है। उम्मीदवार जाहिर हो गया, इसका मतलब पंतप्रधान तो नहीं हो गए, प्रधानमंत्री तो नहीं हो गए, उम्मीदवार जाहीर किया गया। त्याच्यानंतर 2013 थोडंसं अगोदर 2013चा ऑगस्ट महिना तुम्हाला आठवते का? हे 2013 सप्टेंबर नंतर आहे, 2013चा ऑगस्ट काहींना आठवत असेल, काहींना नसेल। 2013च्या 15 ऑगस्टला ही टी व्ही माध्यमं काय काय करू शकतात ते तुम्हाला सांगतो। त्यांनी जसं ते मॅन ऑफ द इयर वगैरे केलं, तसं 2013च्या ऑगस्टमध्ये मनमोहन सिंगांचं भाषण लाल किल्ल्यावर चाललं होतं। त्यावेळेला नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्याचं नेपथ्य करून, नेपथ्य रचना लाल किल्ल्याची करून त्याच्या समोर उभं राहून त्यांनी भाषण द्यायला सुरुवात केली। काही जणांना आठवत असेल, टीव्ही स्क्रीन स्प्लिट केला गेला, कॅमेरे तिकडेही होते, कॅमेरे इकडेही होते। टीव्ही स्क्रीन स्प्लिट करून तिकडे मनमोहन सिंगांचं भाषण आणि इकडे मोदींचं भाषण। मोदींचं भाषण म्हणजे काय, राणा एकदम जोरात राणा भिंगताईंनी चाललं त्यांचं कि काय डॉलर का भाव बढ़ रहा है, अभी डॉलर का भाव मनमोहन सिंह के 1 से कॉम्पीट कर रहा है। त्यावेळेला 59 रुपये होता, आता 85 है। अभी प्रधानमंत्री नहीं बदलेंगे तो डॉलर ऐसे ही बढ़ता जाएगा। प्रधानमंत्री मैं हो जाऊंगा तो डॉलर 50 रुपीज पे आ जाएगा। पेट्रोलचे भाव, डॉलर, महागाई या सगळ्यावरती अत्यंत प्रभावी असं भाषण मोदींनी स्प्लिट स्क्रीनच्या एका भागात केलं। मनमोहन सिंग बिचारे असं काही, त्यांना असं रेटरिके जमत नाही, अशा टाईपची प्रभावी प्रगल्भ मांडणी पण ते अशी करू शकत नाही, ते साधे सरळ ग्रस्त होते। ते आपले साधे सांगत होते कि देश की तरक्की करने के लिए हमको इस पॉलिसी से जाना पड़ेगा, उस पॉलिसी से जाना पड़ेगा। टीव्हीचा व्हॉल्यूम तुम्ही मोठा केला तरी मनमोहन सिंगाचं पटकन ऐकू येत नाही ना, त्यामुळे ह्या साईडला मनमोहन सिंग आणि दुसऱ्या बाजूला मोदी, असं ते मोदींचं भाषण सुरू झालं। आणि ते भाषण संपल्यानंतर टिपिकल टी व्ही माध्यमांच्या शैलीप्रमाणे किंवा त्यांना मिळणाऱ्या पैशाप्रमाणे लगेच खाली यायला लागलं। दर्शकांना विचारलं त्यांनी, तुम्हाला कोण पंतप्रधान व्हायला आवडेल, पुन्हा एकदा मनमोहन सिंग का मोदी? असा प्रगल्भ प्रभावी असं नेतृत्व आपल्याला पाहिजे का असं कंटाळवाणं, असं काही करू न शकणारं नेतृत्व पाहिजे? अशा स्पर्धा लावल्या, स्पर्धांचे बक्षीस होण्या स्पर्धा नाही, तुम्ही कळवा टी व्ही माध्यमांना। लगेच त्यांनी 2 तासात जाहीर केलं, लोकांचा प्रचंड पाठिंबा मोदींना आहे, मनमोहन सिंगांना नाही। ही 2013च्या ऑगस्टमधली घटना आहे। या पार्श्वभूमीवरती त्यांचं ते गोव्याच्या अधिवेशनामध्ये त्यांची निवड झालेली आहे आणि डिसेंबर 2013 संपला त्यावेळेला वातावरण मीडियाने मोदी विरुद्ध मनमोहन सिंग पूर्ण सेट केलेलं होतं। अडवाणींचं कुठे नावच नव्हतं, त्या सभेलाही ते आलेले नव्हते आणि तोपर्यंत काहीच नव्हतं। हळूहळू मीडियामध्ये जे अनेक उदारमतवादी पत्रकार होते, नावं घेत नाही मी, अतिशय उदारमतवादी पत्रकार, त्यातले माझे काही कलीग होते पत्रकारितेच्या काळात, त्यांनी सगळ्यांनी आता मोदींच्या पर्यायाने आपल्याला पाहिजेच, नेतृत्व बदल पाहिजे, ते मोदींसारखंच पाहिजे असं सांगायला सुरुवात केली। बडे बडे पत्रकार होते प्रिंटमधले, मग ते टी व्हीवरती जाऊन सांगायला लागले की मोदीच पंतप्रधान पाहिजे। या पार्श्वभूमीवरती 2014ची निवडणूक झाली आणि त्यांनी त्यावेळेला, मी आता 2002 पासून गुजरातमध्ये जाऊन त्यांच्या भाषणात कव्हर केले निवडणुकांमधले, त्यावेळेला ते इतकं कमी बोलायचे, ते आणि तोगडे सुरुवातीला एकत्र असायचे, प्रवीण तोगडे आणि ते इतकं भयानक धर्मांधता
असलेलं भाषण ते करायचं आहे की मला तिथेच उभं घ्यायचं, ऐकवायचं नाही रिपोर्टिंग करताना सुद्धा. त्यांनी 2013च्या डिसेंबर नंतर किंवा 14 झाली ती भाषा बंद केली. सवाल देश के सवाल विकास काय हे त्यांनी 2014ला अधिकाधिक आग्रहीपूर्वक आणि कम्युनिझमचा मुद्दा त्यांनी मागे टाकायला सुरुवात केली. मग हे उदारमतवादी पत्रकार ज्यांना देशाचा विकास हवा होता त्यांनी सगळ्यांनी लाईन बदलली की आता देशाचा विकास झपाट्याने करायचा असेल तर मोदी, तुम्हाला फोटो वाटायचे तर पेपर काढून बघा, मिंटमध्ये, इंडियन एक्सप्रेसमध्ये, इकॉनॉमिक टाइम्समध्ये असे लेख यायला लागले की मोदी प्रॉमिसेस टू बी लाईक रोनाल्ड रीगन इन US अँड मार्गरेट थॅचर इन UK. मोदी ती लाईन इकडे आणतायत, ती धडाडी इकडे आणतायत, ते धोरण इकडे आणतायत आणि आपल्याला वी मस्ट सी इन मोदी द पॉलिसीज ऑफ थॅचर, रिगनिझम अँड थॅचरिझम असं वातावरण मीडियामध्ये तयार झालं. आणि सर्व प्रचाराची नेपथ्य यंत्रणा ही 2014 पासून पूर्ण सेट झाली होती निवडणुकांच्या अगोदर. आणि आता हा सवाल डायरेक्ट तुम्हाला आहे. तुमच्या आजूबाजूला, तुमच्या घरात, तुमच्या नातेवाईकांमध्ये, तुमच्या घरांमध्ये, कदाचित तुमच्यामध्ये सुद्धा मोदींच्या या प्रभावी भाषणाचा असा प्रभाव पडला होता की काही म्हणा पण ते आता बदल झाला पाहिजे, मोदींनाच आणलं पाहिजे. हे विचार तमाम मध्यम वर्गामध्ये असे रुजायला लागले. इतके रुजले की मी ठिकठिकाणी जात असे, त्यावेळी संपादक होतोच एका वर्तमानपत्राचा. तर कुठेही राहायला गेलं इतकंसा वाक्य क्या लागतं है, आपको एडिटर है, मोदी आएंगे ना, असा सवाल आता पॉझिटिव्हली विचारला लागला, त्या नाही विचारायला लागले. मोदी आएंगे ना अशी चर्चा सगळीकडे सुरू झाली होती. ती चर्चा मुख्यतः अजूनपर्यंत झोपडपट्ट्यांमध्ये नव्हती, मुस्लिम समाजात नव्हती, आदिवासींमध्ये नव्हती, खेड्यापाड्यात नव्हती. ही चर्चा मोदी आएंगे ना, ही चर्चा प्रामुख्याने शहरी मध्यमवर्गात होती. मुंबईच्या, पुण्याच्या, बहुधा नाशिकच्या पण असेल, इतकी की आपल्यापैकी म्हणजे इथे असलेल्या किंवा नसलेल्या आपल्यापैकी लोकांना सुद्धा त्याचा एक मेस्पराईज इम्पॅक्ट झाला मोदीच्या भाषणांचा. आणि त्याचं वक्तृत्व कसं प्रभावी आहे, तो कसं देशाला वळण लावणार आहे वेगळं, ह्याची चर्चा जेव्हा त्या मध्यमवर्गात सुरू झाली तेव्हा असं दिसायला लागलं की आता खरोखरच मनमोहन सिंगचं राज्य जाणार आणि मोदींचं येणार. तरी आपल्याला कोणालाही जाणवलं नाही की 206च्या जागा एअर पॉकेटमध्ये सापडून फक्त 44 वरती येतील. मी तुम्हाला एक प्रश्न जो म्हटलं सुरुवातीला विचारतो तो हा की 2009चे जे मतदार होते त्याच्यात फक्त 7-8% मतदार वाढलेले होते 2014ला. म्हणजे हुसन्या मतदार ज्यांनी 2009ला मतदान केलं होतं तेच 2014ला प्रामुख्याने करत होते. मग 244 कशा झाल्या? याचा अर्थ ज्या मतदारांनी काँग्रेसला 206 जागा दिल्या त्यातल्याच बहुसंख्य मतदारांनी मोदीला 2014 मध्ये मतदान केलं. त्याशिवाय शक्य नाही, ते गणितात बसू शकत नाही. त्याच लोकांनी दिल्या. म्हणजे ज्या लोकांनी कोट अँड कोट सेक्युलर मतदान केलेलं होतं त्याच लोकांनी कोट अँड कोट कम्युनल मतदान 2014 मध्ये केलेलं आहे. आणि ते सगळे लोक आपल्या आजूबाजूचे, आपल्या परिसरातले आहेत. आता ते म्हणजे मध्यमवर्ग हा किती आकाराचा आहे आणि त्याचा 2024 आणि भविष्याशी संबंध आहे. आपल्या मध्यमवर्गाची लोकसंख्या ही साधारणपणे 60 कोटी आहे. 140 कोटीपैकी 60 कोटी मध्यमवर्गात आहेत. म्हणजे साधारणपणे 15 ते 17 कोटी कुटुंब मध्यमवर्गात. ही 60 कोटी लोकसंख्या ही युरोपियन युनियनमधल्या सगळ्या देशांपेक्षा जास्त आहे. म्हणजे मध्यमवर्ग नावाचा एक देश आहे आपल्या देशात. या मध्यमवर्ग नावाच्या देशामध्ये मोदी पूर्णपणे व्यापून राहिला होता. आपण एक 5-10% सोडून देऊया की जे काय ते कन्व्हिन्स झाले नव्हते किंवा अर्धवट कन्व्हिन्स झाले होते पण ते मोदीला मत देणार नव्हते, ते सोडून देऊया. पण या 60 कोटी लोकांपैकी साधारण 40 ते 50 कोटी लोक आता शिफ्ट झाले होते. आता त्याचंही फ्लिप साईड आहे. हेच मध्यमवर्गातले लोक मनमोहन सिंगच्या बाजूचे होते 2004 आणि 2009 मध्ये.
2004 मध्ये जेव्हा मनमोहन सिंग पंतप्रधान झाले त्यावेळेला तेवढा ओलावा त्यांच्याबद्दलचा मध्यमवर्गामध्ये दिसत होता की आता सोनिया गांधींचं घराणेशाही तर नाही आली, हा निर्णय चांगला झाला, हा वर्ल्ड क्लास इकॉनॉमिस्ट आहे, विद्वान आहे, हुशार आहेत, आणि आता त्यांनी आल्या काय कसा नवीन बदल करायला सुरुवात केली, नवीन मध्यमवर्गाला गोष्टी मिळायला लागल्या. ह्या मिडल क्लासला मिळायला लागल्यावर 2004 नंतर मनमोहन सिंग हिरो झाले होते. 2009ला ते परत आले तेव्हा चर्चा वर्तमानपत्रात अशी होती की हिंमत काँग्रेसला नाहीये, हे मनमोहन सिंगाला आहे. मनमोहन सिंगांचा विजय, त्यांच्या धोरणांचा विजय, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विजय, सोनियाचा वगैरे काही नाही हा विजय, अशी 2009ची चर्चा होती. आणि आडवाणी का गेले तर त्यांनी मदत जिन्नाची स्तुती केली पाकिस्तानमध्ये जाऊन, ते आडवाणी नको, आता मनमोहन सिंग पाहिजे. हे ज्या मध्यमवर्गाने उदारमतवाद, खाजगीकरण आणि जागतिकीकरण आणलं त्या मनमोहन सिंगांना जो मतदान करणारा वेळ मध्यमवर्ग होता प्रामुख्याने, तो सगळ्याच्या सगळा गड्डा जम्बूसारखा एन मास शिफ्ट झाला आणि तो मोदींच्या दिशेने गेला, थोडेसे लोक सोडून. तो शिफ्ट झाल्यानंतर तुम्ही कल्पना करा, इतका मोठा वर्गाचा सुशिक्षित मतदार जर शिफ्ट झाला तर आकड्यांमध्ये एवढा फरक येणारच. खाडकन तो फरक पडला आणि 2014ला नरेंद्र मोदी निवडून आले. तोपर्यंत एक तरुणांवरती मोदींनी गारून केलं होतं. तरुणांना त्यांनी सांगितलं होतं की ह्या देशाला मुख्य धोका कोणापासून आहे, हा धोका मुसलमानपासून आहे, पाकिस्तानपासून आहे. तरुण पोरं भारली त्या विचाराने. त्याचा एक संदर्भ असा आहे की तोपर्यंत मनमोहन सिंगांचं सरकार 10 वर्ष झालं. तुम्हाला जर आठवत असेल तर 1967 मध्ये ज्याचा रेफरन्स आपला केला त्यावेळेला इंदिरा गांधींच्या विरोधामध्ये 8 राज्यात मतदान झालं. 67 साली बिहार, मध्य प्रदेश, बंगाल, तामिळनाडूत पहिल्यांदा काँग्रेस विरोधी सरकार आलं DMKचं. त्याच्या अगोदर अण्णादुरे होते, मग करुणानिधी होते, आणि तेव्हापासून आस्था गायत तामिळनाडूमध्ये परत DMK किंवा अण्णा DMK व्यतिरिक्त कोणाचं राज्य आलं नाही. 1967 ते 1977 हा 10 वर्षाचा काळ आहे. 10 वर्षांनी इंदिरा गांधी आल्या. आत्ता 2014 ते 2024 हा 10 वर्षाचा काळ झाला आहे आणि मोदींची निवडणूक झाली. आणि मोदींना वाराणसीमध्येच फटका बसला होता. तुम्ही जर वाचलं असेल पेपरमध्ये तर BJPच्या एका उत्तर प्रदेशातल्या खासदारांनी सांगितलं, जाहीर विधान नावासहित, त्याच्या फोटोसहित ते विधान आलेलं आहे की वाराणसीत मोदी नक्की हरत होते, पण ऐन वेळेला आम्हाला सगळ्यांना सांगण्यात आलं कुछ भी करो, वाराणसी से मोदी नाही हरनी चाहिए, आणि आम्ही सगळ्यांनी काय करायचं ते केलं. ते त्यांनी सांगितलं नाही काय केलं ते, आणि मोदी परत निवडून झाले. तोपर्यंत अशी चर्चा कुछ सुरुवात झाली होती कि जैसे इंदिरा गांधी का पराभव हुआ 1977 में, ऐसा ही हो रहा है, वो भी यूपी में ही, इंदिरा गांधी का भी यूपी में ही पराभव हुआ. अशी चर्चा सुरू झाली होती खुशबू जागाल्यानंतर. ते होणार होतं की नाही याची चर्चा आपल्याला करायचं कारण नाही. 10 वर्षानंतर जो फटीक येतो, जो इंदिरा गांधींना 67 ते 77 या काळात आला, त्याला पार्श्वभूमी लोहियांच्या अँटी काँग्रेस आघाडीची होती. 1977 मध्ये ते आले. 2004 ते 2014 ह्या काळामध्ये जो फटीक आलेला होता तो साधारणपणे 1998-99 ते 2004 या काळामध्ये ज्या घटना घडल्या वाजपेयींच्या संबंधात, तुम्हाला आठवत असेल शायनिंग इंडिया कॅम्पेन. शायनिंग इंडिया कॅम्पेनच्या वेळेला प्रचार असा होता, त्यावेळेला सोनिया गांधी नवीन होत्या. एक तरफ आहे टॉवरिंग पर्सनॅलिटी ऑफ अटल बिहारी वाजपेयी, टॉवरिंग पर्सनैलिटी 1952 से वो लोकसभा में है, क्या भाषण देते, क्या कविराज है. और दूसरी तरफ कौन है, एक विदेशी लेडी जिसको हिंदी नहीं आती है, जो देश नहीं जानते वो उसकी पार्टी भी नहीं जानती है. एक तरफ वाजपेयी, दूसरी तरफ सोनिया गांधी. असा सगळा तो प्रचाराचा माहोल होता 2004 मध्ये. त्या पार्श्वभूमीवरती प्रमोद महाजनांनी जाहीर केलं होतं की इंडिया इज शायनिंग, आणि आपले $100 बिलियन आपलं फॉरेन एक्सचेंज झालेलं आहे रिझर्व. त्यामुळे आता ऑब्व्हियसली वाजपेयी परत येणार, आणि 2004ला उलट झालं बरोबर. प्रचाराचा परिणाम आपल्याला असं वाटतं की तथाकथित सुशिक्षित मध्यमवर्गावर होत नाही, तो होतो. तसा तो त्यावेळेलाही झाला नाही.
आणि ह्यावेळेलाही होणार होता, त्यावेळी झाला नाही, पण अण्णा हजारेच्या वेळेला झाला आणि 2009च्या वेळेला पण झाला. म्हणजेच प्रचार यंत्रणा कोणाच्या ताब्यात आहे, मुख्यतः टीव्ही यंत्रणा कोणाच्या ताब्यात आहे, संपूर्ण टीव्ही मीडिया कोण कंट्रोल करतो, त्याच्यावर काय दाखवलं जातं आणि काय नाही, ह्याच्यावरती निवडणुकांचं तंत्रज्ञान, निवडणूक प्रचार यंत्राचं तंत्रज्ञान ठरतं, त्याच्यावरतीच ठरतं. परवाच योगेंद्र यादवांनी एका भाषणामध्ये सांगितलं, एकाला उत्तर देताना, मीडिया की साथ आपको नहीं होती तो आपको 200 सीट भी नहीं मिलने वाले थे मोदी को. माझं त्याच्या पुढे जाऊन थोडंसं म्हणणं आहे, आत्ता ज्या त्यांना मिळाल्या 240, त्याच्यातल्या 40 सीटा कमीत कमी या इलेक्शन कमिशनच्या मदतीने आणि स्थानिक लोकांनी केलेल्या इलेक्शन रिगिंगमधून आणले. मोदी कुड नॉट गेट मोर दॅन 200. हे सिद्ध होऊ शकेल. हे सिद्ध कसं होऊ शकेल तर अजून इलेक्शन कमिशननी बूथ वाईज 543 कॉन्स्टिट्युएन्सीज मध्ये हाऊ मेनी व्होट्स वेर पोल्ड, हाऊ मेनी व्होट्स वेर काउंटेड आणि त्याच्यात गॅप आहे की नाही हे 543 कॉन्स्टिट्युएन्सीज मधनं सांगायला पाहिजे. सुप्रीम कोर्टाच्या एका न्यायाधीशांनी म्हटलं, अहो त्यात केवढा वेळ जाईल आपल्या लोकशाहीचा. मग वेळ 7 भागामध्ये निवडणुका झाल्या, त्यात नाही गेला. 7 फेजेसमध्ये निवडणुका झाल्या, ते चाललं. तुम्हाला 2 महिने निवडणुका चालू होत्या, ते चाललं. मग अजून 2 दिवस जातील, पण खरं अजून 2 दिवस जायचं कारण नाही. कारण आता मोदींच्याच भाषेत आपण डिजिटल इंडिया आहोत. डिजिटल इंडियामध्ये आपण कॅल्क्युलेटरमध्ये जसे आकडे टाकल्यावर आपल्याला पाहिजे ते बेरीज वजावटी होते, तसं इलेक्शन बूथ व्होट्स पोल्ड हा आपला एका बटनाने कळेल किती पोल झाले. दुसऱ्या बटनाने व्होट्स काउंटेड येईल. त्याचा डेटा इलेक्शन कमिशनला कॉम्प्युटरवरती पाठवायला अजून 2 बटणं दाबायला लागतील. याच्या वगैरे काही नाही आहे. असं 543 कॉन्स्टिट्युएन्सीचं व्हायला आणि त्याचं टॅब्युलेशन करायला अजून 1 दिवस जाईल, 2 दिवस जातील चेक करून. तर तुम्हाला 2.5 महिने जर निवडणुका चालू होतात तर 2 दिवस निकाल द्यायला तुम्हाला काय हरकत आहे, पण त्यांनी सांगितलं देणारच नाही. मग त्यांनी काय केलं जाहीर की आम्ही व्होट्स पोलचे हे करून टाकतो, आकडे देतो. तसे आकडे नको आम्हाला व्होट्स पोल, व्होट्स काउंटेड, व्होट्स इनव्हॅलिड, पोस्टल बॅलेट आणि प्रत्येक उमेदवाराचं पाहिजे सगळं. म्हणजे आम्हाला कळेल की जे उमेदवार निवडून आले 140 उमेदवार असे आहेत की जे वायकरांप्रमाणे 50 ते 2000 मतांनी निवडून आले. म्हणजे तिकडे जर रिकाउंट मागितला तर सगळे रिव्हर्स होऊ शकतात किंवा नाही होणार. आम्ही नाही सांगत होतील त्या सगळ्या कॉन्स्टिट्युएन्सी डिक केल्या तसाही म्हणत, पण आपण सांगा ना कधी. आम्ही सकाळी बँकेत पैसे भरतो, चेक भरतो, त्यावेळेला आम्हाला मेसेज येतो तुमचा चेक डिपॉझिट झालेला आहे. दुसऱ्या दिवशी मेसेज येतो की तुमचा चेक ठरल्याप्रमाणे कॅश होऊन तुमच्या अकाउंटवरती 1 लाख रुपये आलेले आहेत आणि त्यामुळे आता तुमचा टोटल बॅलन्स इतका आहे. हे एका दिवसात होतं. मग व्होट्स पोल्ड, व्होट्स काउंटेड हे तसंच आहे, कॉम्प्युटर आहे, बाकी काय आहे ते अजूनही इलेक्शन कमिशन सांगत नाहीये. याचं कारण इलेक्शन कमिशन हे अमित शहाच्या आणि मोदींच्या डायरेक्शननी चालतं. त्यांना माहिती आहे. आणि एक तुम्हाला सांगतो, जे वाक्य मोदींच्या बाजूने वाटेल तुम्हाला, पण त्या आहे बाजूच्या बाजूने एका अर्थानं. इलेक्टोरल सेन्सिटिव्हिटी मोदीला जेवढी आहे सर्वायवल, तेवढी आपल्या देशात कोणाला नाही, काँग्रेसलाही नाही. इलेक्ट्रोल सेन्सिटिव्हिटी अशी अशा अर्थाने की त्यांना अंदाज लागला होता 2 वर्ष अगोदरच कि 2024 इतना आसान नहीं जाएगा. जिस तरह 2019 पुलवामा और बालाकोट की वजह हुआ, वैसा तो अभी कुछ नहीं कर सकते हम. तो अभी नहीं हो सकता है, नहीं हो सकता है हे केल्यावर त्यांनी शिवसेना फोडली. हे त्यांना अंदाज आला तेव्हा त्यांनी शिवसेना फोडली. तरी त्यांना अंदाज आला की तरी गॅरंटी नाही होते, NCP फोडली. तरी अंदाज आला नाही अण्णा-DMK फोडली. तरी अंदाज आला नाही अकाली दलाबरोबर चर्चा सुरू केली, कारण अकाली दल सोडून गेलेले होते. त्यांना कसं तरी करून आता NDAची मेजॉरिटी यावी इतपत त्यांनी पक्ष फोडायला सुरुवात केली. कारण त्यांना लक्षात यायला लागलं की 2024 सोपं जाणार नाही. ही इलेक्ट्रोल सेन्सिटिव्हिटी त्यांना आहे. हे ज्यावेळी त्यांचं सुरू झालं पक्ष फोडणं, त्यावेळेला बाय अँड लार्ज बहुतेक मीडियावाले सोडून द्यायत, त्यांना हल्ली काही
त्यांच्या ॲनालिसिसला काही किंमत द्यायची गरज नाही हल्ली. पण सर्वसाधारण जो विचक्षक वाचक आहे, निरीक्षक आहे, त्यालाही ह्याच्या पाठीमागचं राजकारण जास्त कळलं नाही की ह्याच्या पाठीमागे काय हालचाली काय चालू आहे. त्या हालचालींमध्ये महत्त्वाची हालचाल ही 2024च्या निवडणुकीसंबंधात होती. बरोबर 2 महिने अगोदर इलेक्शन कमिशनच्या, आम्हीच पार्लमेंटमध्ये होतो आम्ही, त्यांनी एक कायदा आणला. आत्तापर्यंत इलेक्शन कमिशनची नेमणूक ही सरकारच्या प्रतिनिधी, विरोधी पक्षाचा प्रतिनिधी आणि चीफ जस्टिस हे तिघेजण त्या कमिटीवर असतात. त्या तिघांच्या कमिटीने मान्य केलेला उमेदवार इलेक्शन कमिशनर होतो. त्यांनी एक प्रस्ताव आणला, आम्ही होतो राज्यसभेत, की आता हे होणार नाही, आता आम्ही चीफ जस्टिसची पोस्ट तिथली रद्द करतोय आणि त्याच्या जागी आम्ही एक आमचाच उमेदवार म्हणजे सरकारचा उमेदवार, विरोधी पक्षांचा उमेदवार, चीफ जस्टिस नाही आणि तो नवीन नेमलेला उमेदवार, बस फिनिश. 3 जण असतील. आता 3 जणांपैकी 2 जण त्यांनीच नेमलेले आहेत. मग तिकडे एकटे खरगे काय करणार? तेव्हा खरगे आणि 2 त्यांचे उमेदवार चीफ जस्टिसला काढून टाकला. आता चीफ जस्टिसलाच काढून टाकला म्हटल्यावर लोक कोर्टात गेले किंवा तुम्हालाच काढून टाकलाय, त्याचा तुम्ही निर्णय द्या की हा बेकायदेशीर आहे हा कायदा नव्याने आणलेला. त्यांना राज्यसभेत लोकसभेत कायदे पास करायला आमची गरज नसते, त्यांनी आम्हाला सगळ्यांना सस्पेंड केले होते. 145 खासदार आम्ही सगळे सस्पेंडेड होतो, राज्यसभेतले काय लोकसभेतले काय. धडाधड कायदे पास करून टाकले. काय क्रिमिनल लॉज तर बदललेच होते, हाही बदलून टाकला आणि चीफ जस्टिसची पोस्ट तिथून उडवली. आता जो इलेक्शन कमिशनर, त्यांनी, तुम्हाला आठवतं, इलेक्शन कमिशनरने ऐन वेळेला राजीनामा दिला. त्यांनी का राजीनामा दिला हे या घडीपर्यंत त्यांनी सांगितलेलं नाही ना आपल्यालाही कोणी सांगितलं नाही. तो किती प्रमाणात ब्लॅकमेल झालाय आपल्याला माहिती नाही. पण इलेक्शन कमिशनर राजीनामा देतो ऑन द इव्ह ऑफ इलेक्शन्स, इलेक्शन जाहीर झाल्याच्या वेळेला. हे केवढं मोठं स्कॅन्डल आहे. मीडिया क्वायट आहे, एकूण सगळीकडे सन्नाटा आहे. इलेक्शन कमिशनर राजीनामा देऊन सुद्धा, आणि हा राजीव कुमार अगोदरच नेमलेला होता, त्यांनी बरोबर ते सगळं इलेक्शन कमिशनचं संपूर्ण कमिशनची यंत्रणा पूर्णपणे आता अमित शहा आणि मोदींच्या ताब्यात गेली होती निवडणुका सुरू व्हायच्या अगोदरपासून. म्हणून ते ईव्हीएम पाहिजे की नको चर्चा सुद्धा करायला तयार नव्हते. हे ईव्हीएम फॉल्टी आहे हे साहेब कितोला सांगत होते, अनेक तज्ञ सांगत होते, पुण्याचे माधवराव देशपांडे सिद्ध करत होते. एवढंच काय तर परवा इलॉन मस्कने पण सांगितलं आहे. पण इलेक्शन कमिशनच्या मार्फत ईव्हीएम संबंधात एका शब्दातली चर्चा नाही, कारण त्यांना माहिती आहे जर का हे आकडे खरे आकडे प्रसिद्ध झाले तर ही 2024ची निवडणूक रद्दच होऊ शकते. कारण मग नवे आकडे येतील, त्याच्यामुळे त्यांना 240 काय कदाचित 200 जागा मिळालेल्या नसतील आणि मग काय करायचं, मग इलेक्शनच रद्द करायला लागेल. ती रद्द करून चालणार नाही. मग अशा सुप्रीम कोर्ट काय म्हणतात, but let us not destabilize the political process and it will hurt the interest of democracy. म्हणजे लोकशाहीवरती आघात होऊ नये म्हणून आम्ही ही खोटारडेपणा चालू ठेवणार. जसं बाबरी मशिदीच्या बद्दल आहे, त्यांनीच म्हटलेलं आहे बाबरी मशीद जजमेंटमध्ये की बाबरी मशीद पाडणं ही क्रिमिनल ऍक्ट आहे, क्रिमिनल ऍक्ट आहे. म्हणजे त्यातल्या लोकांना शिक्षा होऊ शकते, गुन्हेगारीची शिक्षा होऊ शकते. आणि तरी सुद्धा बाबरी मशिदीच्या त्याच जागी त्यांनी मंदिर बांधायला परवानगी दिली. म्हणजे मंदिर इटसेल्फ इज इलिगल. मंदिर इटसेल्फ इज इलिगल. तुम्ही ते क्रिमिनल ऍक्ट म्हटलेलं आहे, पण तुम्ही तर मंदिराला मान्यता दिली. आणि तिकडे राम जन्मभूमीच्या प्राणप्रतिष्ठेला उद्योगी काही लोक हजर होते, म्हणजे स्वतः सुप्रीम कोर्ट जज नाही तर तिकडे राष्ट्रपतींनी बोलावलं नव्हतं, तो भाग वेगळा. पण अशा पद्धतीने तुम्ही संपूर्ण सुप्रीम कोर्ट डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली कंट्रोल करताय, इलेक्शन कमिशन कंट्रोल करताय. ईडीच्या केसेस त्याच्या अगोदरच्या 2004 ते 2014 या मनमोहनच्या काळामध्ये 10 का 12 केसेस आहेत ईडीच्या. यांच्या कारकिर्दीत 7 ते 8 हजार केसेस आहेत ईडीच्या. आणि त्या ईडीच्या केसेस नंतर काय होतं आपण पाहिलंय. ज्याच्या घरावर ईडी जाते किंवा ज्याच्याकडे, तो नंतर मुकाट्याने इलेक्ट्रोल बॉन्डमध्ये पैसे भरतो आणि ईडीतनं मोकळा होतो किंवा सरळ पक्ष जॉईन करतो. अशा पद्धतीने सगळ्या संस्था, रिझर्व्ह बँकेने आत्ता गेल्या महिन्यामध्ये किती 1,53,00,000 रुपये सरकारने दिले सरकारचे डेफिसिट भरून काढायला.
कुठे चर्चा नाही, कुठे वाद नाही, कुठे टीका नाही, मीडियामध्ये नाही, इंटेलेक्च्युअल्समध्ये नाही, सभांमध्ये नाही, काही नाही. दिले पैसे, सरकारला पाहिजे होते, सरकारला पैसे दिले. उर्जित पटेलने जो राजीनामा दिला होता तो ह्या कारणात दिला होता. उर्जित पटेलना रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर असताना त्यांना सांगितलं होतं की तुम्ही हे पैसे द्या सरकारला. ते म्हणजे असे नाही देता येणार, रिझर्व्ह बँकेच्या रिझर्व्ह फंडातले पैसे. त्यांना राजीनामा द्यायला लागला. त्याच्यानंतरचं एक वाक्य माहिती का तुम्हाला उर्जित पटेलांचं? कोणी प्रेस नीट छापत नाही, छापलं काही लोकांनी. शहा असं म्हणले, रिझर्व्ह बँकेच्या पिंडीवरती उर्जित पटेल नावाचा एक विषारी साप बसलेला आहे. त्या विषारी सापाला ठेचल्याशिवाय आपल्याला रिझर्व्ह बँक मोकळी करता येणार नाही. उर्जित पटेलने राजीनामा दिला. कोणी जास्त याच्यावर चर्चा केली नाही. उर्जित पटेलांनी का राजीनामा दिला ही चर्चा नाही. रघुराम राजनने राजीनामा दिला त्यावेळेला थोडी तरी चर्चा झाली, नंतर काही नाही. अशा पद्धतीने संस्था सगळ्या ईडीपासून ते सुप्रीम कोर्टापर्यंत जर ताब्यात घेतलेल्या असतील तर 2024च्या निवडणुका रिग करणं हे अजिबात कठीण नव्हतं. त्यामुळे 2024ला परत मोदी पंतप्रधान होईल याच्याबद्दल माझ्या मनात शंका नव्हती. पण त्यांना 200च्या आतच जागा मिळतील किंवा फार तर 220-240 मिळतील तरी करून असा अंदाज होतो. बरोबर आला. म्हटलं मुद्दा असा आहे, एवढी सगळी नेपथ्य रचना करून, सगळा मीडिया कंट्रोल करून, ज्यावेळेला NDTVचे पत्रकार आपल्या दावणीला मारले जात नाहीत म्हटल्यावर NDTVच अदानींना विकत देऊन असे सगळे उद्योग करूनही रिग करूनही त्यांना फक्त 240 जागा मिळाल्यात. ह्याच्यावरूनच खरं म्हणजे त्यांचा पराभव झाला सिद्ध होता. फक्त 2 उदाहरणं घेतो. 1996 मध्ये वाजपेयींना 161 जागा मिळाल्या होत्या. यांना तर 240 आहेत, त्यांना 161 मिळाल्या होत्या. पण सिंगल लार्जेस्ट पार्टी होती BJP, म्हणून राष्ट्रपतींनी त्यांना सरकार बनवून सांगितलं. त्यावेळेला वाजपेयींकडे 2च पक्ष अजून होते की ज्यांचा पाठिंबा होता. 3, एक शिवसेना, एक हरियाणा विकास मंच आणि एक अकाली दल. या तिघांनी पाठिंबा दिला. पण त्या पाठिंब्याने काही 161च्या पुढे फार गेला नाही आकडा, काय 180च्या आसपास गेला, काय 190च्या आसपास गेला. त्यांनी पाहिलं आपण कॉन्फिडन्स मोशन जिंकू शकत नाही, त्यांनी राजीनामा दिला. 1999 मध्ये पार्लमेंटमध्ये कॉन्फिडन्स मोशन आला. त्यावेळेला वाजपेयींचा एका मताने पराभव झाला, त्यांनी राजीनामा दिला. आत्ता मोदींनी 70 जागा त्यांना कमी पडलेल्या आहेत, एक नव्हे. त्यांनी नैतिक पातळीवरती म्हटलं पाहिजे मी राजीनामा देतो, तुम्ही दुसरा उमेदवार निवडा. तोपर्यंत संघातल्या काही लोकांनी गडकरींना पॅड बांधून तेव्हा सांगितलं होतं की अशी परिस्थिती आली तर आम्ही तुमचं नाव सुचवणार आहोत. पण मोदींनी तशी आणलीच नाही, त्यांनी डायरेक्ट NDAची मीटिंग घेतली. आता हेच वय अनकॉन्स्टिट्युशनल किंवा अनकन्व्हेन्शनल आहे. त्यांना प्रथम भारतीय जनता पक्षाच्या पार्लमेंटरी पार्टीनी त्यांचा नेता म्हणून निवडलं पाहिजे. मग NDAने ती निवड आम्ही एंडोर्स करतो असं म्हटलं पाहिजे. ते झाल्यानंतर पार्लमेंटमध्ये कॉन्फिडन्स मोशन आला पाहिजे, ज्या कॉन्फिडन्स मोशनमध्ये लोकसभेने त्यांना बहुमताने मान्य केलं पाहिजे पंतप्रधान म्हणजे नेता म्हणून. मग ते पंतप्रधान होतात. त्याच्या अगोदरच त्यांनी पंतप्रधान होऊन ते इटालियन निघून पण गेले. बरं, भाषणात ते काय म्हणले होते की निवडणुकीनंतर काँग्रेसची अवस्था इतकी वाईट होईल की राहुल आणि गांधी फॅमिलीला इटालीला पळून जायला लागेल. ते इकडे मोदी गेले इटालीला. इतकी म्हणजे तो कोणाच्या वतीने गेले ते पंतप्रधान खऱ्या अर्थाने लेजिटिमेट नाहीच आहेत. पार्लमेंटचं कॉन्फिडन्स मोशनच पास झालेलं नाही. वाजपेयींनी जर ठरलं असतं 96 साली की ठीक आहे नाही पास झालं मी राहतो पंतप्रधान, तर ते राहू शकले असते पुढे. 99 मध्ये एका मताने हरवलं म्हणले नाही आता मी रिकाउंट मागतो स्पीकरला सांगून, एकाच मताने हरवलं काहीतरी भानगड दिसते. त्यांनी तसं काही केलं नाही, त्यांना राजीनामा दिला. आता वाजपेयींचं उदाहरण मोदींसमोर आहे, पण त्यांनी त्याची चर्चा पण केलेली नाहीये की नैतिक पातळीवरती मी राजीनामा देईन. परवा ज्यावेळेला नितीश कुमार आणि चंद्राबाबू आले त्यावेळेला मोदी त्यांना त्यांच्या स्वागतासाठी जे उठून उभे राहिले आणि त्यांचं स्वागत केलं, त्याचा अर्थ असा होता की त्यांना प्रचंड असुरक्षित वाटतंय. 240 जागा मिळून त्या दोघांचा पाठिंबा घेऊन सुद्धा की काय होईल सांगता येत नाही याच्या पुढच्या काळात. पण एक लक्षात घ्या, ह्याच्या आधारे भविष्यातल्या भारतामध्ये
विधानसभांच्या निवडणुकांमध्ये असेच निकाल लागतील असं नाही. तोपर्यंत हे सगळे रिकवर करणार आहेत. आता ह्याचा पुरावा म्हणजे आत्ता पर्सेंटेज वाईज भाजपची मतं खूप कमी झालेली नाहीत. आता त्याचं एक कारण असं आहे की त्यांचे 427 उमेदवार होते आणि काँग्रेसचे फक्त काहीतरी 320 असे काहीतरी होते. त्यामुळे काँग्रेसचा स्ट्राईक रेट थोडा जास्त आहे. भाजपचा स्ट्राईक रेट मतदानच्या पर्सेंटेजवर जास्त वाटेल, पण इतक्या मोठ्या पर्सेंटेजमधलं त्यांचं मतदान कमी झालेलं नाही फार हे म्हणणं हे चुकीचं आहे. कारण ती तुलना मग अधिक कॅन्डिडेट असलेल्या संख्येने व्हायला पाहिजे. पण तो सगळा टेक्निकल आणि स्टॅटिस्टिकल मुद्दा झाला. मुद्दा असा आहे की मोदींच्या हिंदू मुस्लिम प्रचाराचं आणि एकूण मोदींच्या तथाकथित प्रतिमेचं गारुड मध्यम वर्गावरनं पूर्ण गेलंय असं मला वाटत नाही. मध्यम वर्गामधला एक मोठा सेक्शन असा आहे की तो या पराभवाने पण हटलेला नाही. तो अजूनही मोदींच्याच बाजूचा, किंबहुना आता त्याचा उद्दामपणा थोडा वाढलाय. कसा वाढलाय तर अयोध्येमध्ये 160 किलोमीटरच्या परिसरात कोणी भाजपचा आला नाही निवडून. तर ह्या ट्रोलर कंपनीने, हिंदू ट्रोलर कंपनीने अयोध्येच्या हिंदूंना शिवाय द्यायला सुरुवात केली की हे सगळे हिंदुत्वाच्या विरुद्ध काम करतात अयोध्येचे हिंदू. हा उद्दामपणाचा भाग आहे. हा त्यांच्या हिंस्त्र मनोवृत्तीचा भाग आहे, विकृतीचाही भाग आहे. ही विकृती आत्ता समाजामध्ये आणि आय एम सॉरी टू से स्त्रियांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती आहे. तुम्ही जर कोणती सिरियल पाहाल, मराठी सिरियल किंवा कोणती हिंदी सुद्धा, तर त्याच्यामध्ये जवळजवळ 2/3 पोर्शन हा सण, पूजा, प्रार्थना, तुळशी, हरताळका ह्याच्यावरच असतो सारखा. म्हणजे तुम्हाला तेच ठेवायचं. आता आपण नरेंद्र दाभोळकरांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवरती बोलतोय. जितकी अंधश्रद्धा, पुन्हा त्याच्यामध्येच ते खाली नोट टाकतात. ह्या मालिकेतनं आम्ही अंधश्रद्धेचा प्रसार करू इच्छित नाही. आणि एक पात्र त्याच्यामध्ये असं ठेवतात, ते म्हणतात का लावलंय पूजा, पूजेने काही होईल का, आणि मग नंतर पुन्हा पूजा सुरू करतात. जवळजवळ नव्हे एकूण एक मालिकांमध्ये आता ज्या प्रकारे ज्या प्रभावीपणाने अंधश्रद्धेचा प्रसार केला जातो तो खरं म्हणजे घटनेच्या विरोधात आहे. आणि जर तुम्ही पाहिलं असेल, तुम्ही एखादी अमेरिकन मालिका पहा, त्याच्यामध्ये तुम्हाला ब्लॅक्स दिसतील, म्हणजे यांना पुढे निग्रो म्हणायचे, ते ब्लॅक्स दिसतील, आफ्रिकन अमेरिकन दिसतील, त्याच्यामध्ये तुम्हाला मेक्सिकन दिसतील, त्याच्यामध्ये तुम्हाला चिनी पात्र पण दिसतील अमेरिकन सिरियल्समध्ये, इंडियन पात्रसुद्धा असतात. आपल्या या मालिकांमध्ये तुम्ही आपल्या समाजातलं दुसऱ्या कोणत्याही समाजातलं पात्र सांगा, जवळजवळ नसतं. अगदी ओबीसीचा नसतं, ज्यांना ते ओबीसींना फार प्रेम करतात म्हणतात. दलित, ओबीसी, आदिवासी, मुस्लिम पात्र जवळजवळ नसतात. मुस्लिम जर आणलेच ऐतिहासिक मालिकेमधनं तर ते सगळे दाढी वाढून धरून ते सगळे मुस्लिम मौलवीच आहेत. अशा पद्धतीने मुस्लिम कॅरेक्टर सगळे, इव्हन चर्चासत्रात जर मुस्लिम बोलवला तर तो व्यवस्थित दाढी केलेला, व्यवस्थित असे कपडे केलेलेच मुस्लिम जास्त आहेत. मुंबईत तरी माझ्या माहितीत सगळे त्यांना बोलत नाहीत, ते फक्त त्यांनाच बोलतात की जे मुस्लिम मौलवी टाईपचे असतात. इतक्या सटील पद्धतीने, इतक्या डेंजरस पद्धतीने मीडिया आत्ता हिंदुत्ववादी राजकारणाचा प्रचार करते, हिंदुत्ववादी समाजकारणाचा प्रचार करते, स्त्रियांवरती सुद्धा. आणि म्हणून मध्ये तुम्ही पाहिला असेल राजीव सरदेसाईचा एक शो, ज्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की द मेन कॉन्स्टिट्युएन्सी ऑफ मोदी इज वुमेन कॉन्स्टिट्युएन्सी, महिला वर्ग विभाग. आता हा कशाच्या आधारे ते करतायत? त्यांना असं वाटतंय की वुमेन आर व्हल्नरेबल व्होटर्स ऑन द काउंट ऑफ रिलिजन. धर्म आणि अंधश्रद्धा किंवा पूजा प्रार्थना वगैरे ला सगळ्यात पटकन बळी पडणारी व्यक्ती स्त्री आहे. त्याचा पुरावा आपल्याला प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी मिळाला. मुंबईमध्ये तर मी तुम्हाला सांगू शकतो, मी मुंबई, कोल्हापूर, पुणे बराच प्रवास केला त्या काळात. काय प्रचंड त्या राम जन्मभूमीचं आणि त्या मंदिराचं आणि त्या प्राणप्रतिष्ठेचं गावातल्या, अगदी कोल्हापूरचं प्रत्येक स्तंभ खांब, विजेचं खांब, मोठाले रामचे कटआउट्स, लॉर्ड रामचे कटआउट्स मोठ्या प्रमाणावर लावलेले होते. संबंध शहरभर, ठाण्यामध्ये, पुण्यामध्ये, मुंबईमध्ये सगळीकडे होते. आणि त्याच्या ठिकाणी आम्ही जेव्हा सकाळी बाहेर पडलो तर 9:45 अनेक बायका हातामध्ये पदकं घेऊन, नथी लावून का दागिने घालून त्या रामाच्या ह्याच्या कटआउटपाशी येऊन त्याची पूजा वगैरे करणं चाललेलं होतं.
मैं एका माणसाला तिथे विचारलं, अरे इसका इलेक्शन में क्या होगा, तो मला वो डेंजर लगता है हमें भी, इतना बहुत प्रचार हो गया इसका, बहुत ही हो गया. टीव्हीवरती फक्त राम व्यापून होता. आणि आठवत असेल तुम्हाला, शंकराचार्यांनी त्याला विरोध केला. करंट अफेअरच्या इंटरव्ह्यूमध्ये शंकराचार्यांनी सांगितलं हे सगळं चुकीचं आहे, बेकायदेशीर आहे. त्या दिवसापासून शंकराचार्य कुठे कोणाला माहीत नाही. सिरियसली सांगतो, कुठे माहीत नाही. शंकराचार्य इज नॉट सीन एनिवेअर. शंकराचार्य हॅज डिसअपिअर्ड. म्हणून मग शंकराचार्य जिकडे राहतात तिकडे 2 पत्रकार गेले. त्या 2 पत्रकारांना बाहेर आयबी नहीं आडवलं. अंदर नहीं जा सकते आप, उनको ऑर्डर है, कोई भी नहीं जाएगा. आम्हाला शंकराचार्यांची मुलाखत घ्यायची, कोई भी नहीं हो सकता, जाओ. त्यांना पाठवून दिलं. त्यामुळे शंकराचार्य इज अंडर हाऊस अरेस्ट, इफेक्टिव्हली स्पीकिंग. कारण का, त्यांच्या राम मंदिराला विरोध केला. विरोध केला म्हणजे की प्राणप्रतिष्ठा करणं योग्य नाही असं त्यांनी म्हटलं. त्यांनी काही मोठी सेक्युलर भूमिका घेऊन केलं नाही. ते काही इस्लामच्या बाजूने बोलत नव्हते. ते म्हणले तुम्ही ज्या परंपरेचा आणि पुराणांचा आधार घेऊन ती प्राणप्रतिष्ठा करताय ते योग्य नाही, एवढंच त्यांनी म्हटलं होतं. तेवढं सुद्धा बोलायला शंकराचार्यांना हिंदूंच्या परवानगीने या देशात ही हुकुमशाही आहे. याला फॅसिस्ट हुकुमशाही म्हणतात. हिटलरनी त्यांच्या आर्किटेक्टला बोलवलं, त्याचं नाव होतं अल्बर्ट स्पियर. त्याला बोलावलं आणि त्याला सांगितलं की जर्मनीमधली सर्वात उंच इमारत जी आहे ती चर्चची आहे. मला नाझींची इमारत त्याच्यापेक्षा उंच हवी आहे, तर त्याचं डिझाईन करून दे. त्याचं डिझाईन आहे इतिहासाच्या पुस्तकात, जर्मनीच्या इतिहासाच्या पुस्तकात ते डिझाईन आहे. ते डिझाईन जर्मनीतल्या चर्चच्या पेक्षा मोठं असलं पाहिजे असं त्या अल्बर्ट पियरनी ते डिझाईन करून दिलेलं आहे. असा इगो, असा मी 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 हा जो मोदींमध्ये आहे, सगळीकडे मी, टॉयलेटच्या ठिकाणी मी, पेट्रोल पंपावरती मी, विमानतळावरती मी, टेलिव्हिजनवरती मी. त्यांना मचं खूप कौतुक आहे, मी मोदी, त्याचंही कौतुक आहे. सगळीकडे मोदी 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 असं करून इतकं ते आत्मप्रेम त्यांचं पराकोटीला गेलं आहे की आता ती विकृती आहे. आणि दुर्दैवाने त्या विकृतीला आपला मध्यमवर्ग काही प्रमाणात भाळलेला आजही आहे. त्या विकृतीला भाळला आहे. मनुष्याचा विकृतीला भाळला जाऊ शकतो. त्याचा अभ्यास सायकॉलॉजीमध्ये चालू आहे. मेगॅलोमॅनियाक नार्सिसिझम हा जो आहे मोदीचा भाग, अहो ते आमच्या पार्लमेंटमध्ये यायचे आणि असं भाषण करायचे. सगळे विरोधी पक्षाचे, म्हणजे त्यांच्याच पक्षाचे आणि विरोधी पक्षाचे सगळे लोक पार्लमेंटमध्ये आहेत. बीजेपीचे सगळे जवळजवळ 300पेक्षा जास्त, एनडीएचे धरून 363 लोक तिथे. ते आले की सगळे उभे राहतात. त्यांचं भाषण सुरू झालं की सुरू झाल्याबरोबर बेंच वाजवायला सुरुवात करतात, टाळ्या वाजवतात. प्रत्येक वाक्याला बेंच वाजवला जातो आणि टाळ्या वाजवल्या जातात. आणि मग ते भाषणात सांगतात, मैं अकेला हूं, मैं अकेला लढ रहा हूं, मैं अकेला ही काँग्रेस कुठं कोण असेल त्यांना पराभव करणार आहे. हे मैं अकेला मैं अकेला मैं अकेला असं ते सारखं करतात. आणि जर तुम्ही मध्यवर्गीय माणसांना विचारलं, मग ते खरंच आहे ना, पण मोदी आहेतच तसे, मोदींचे आहेतच तसे ताकद. तुम्ही असं करू नका. तुम्ही काय मोदीच्या विरोधी बोलता, तुम्ही मोदींच्या विरोधी आहात किंवा त्यामुळे तुम्हाला मोदींचे गुण दिसतच नाहीत. आहे ना तो मनुष्य केपेबल, तो मनुष्य केपेबल आहे म्हणून म्हणतो तो की मैं अकेला हूं. ते खरोखरच ते अकेला आहेत आणि ते करतात आणि ते लढवणार आणि ते जिंकणार. हा जो त्यांचा माज होता, मी म्हणता आलेला नॅर्सिसिस्टिक माज, हा माज या निवडणुकीने उतरवला. परंतु माज उतरवला पण मस्ती कमी गेलेली नाही. माज उतरलाय पण मस्ती गेलेली नाही अंगात त्यांच्या. आता त्याला 2 अजून बैल मिळालेत त्यांच्या बैलगाडीवर. त्या 2 बैलांना घेऊन तो ती 4 बैलांची गाडी चालवण्याचा प्रयत्न करणार आहे. कठीण जाणार आहे, कारण तर त्यांच्या पक्षात आणि संघातच असंतोष खूप वाढला आहे. आता त्यांच्या पक्षातला संघातला असंतोष किती प्रगट होईल, एनडीएतला असंतोष किती प्रगट होईल, भाजपमधला असंतोष किती प्रगट होईल, आणि कोणत्या तरी आर्थिक किंवा कुठच्या तरी महत्त्वाच्या प्रश्नावरती त्या घोड्याला अडवलं जाईल सांगता येत नाही. आत्ता फक्त अश्वमेध अडवलाय, पण अश्वमेध यज्ञाची कथा अशी सांगतात की शेवटी त्या घोड्याला मारून टाकायचं असतं यज्ञामध्ये.
तो घोडा जो असतो तो मारून टाकायचा असतो. आता आपण फक्त घोडा अडवलाय. धन्यवाद.